शादी.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून लग्नाचं आमिष दाखवून हातकणंगले तालुक्यातील घटस्फोटित महिलेची पुण्याचा फिरोज शेख या भामट्यानं फसवणूक केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शेख याला पुण्यातून अटक केली आहे। शेख यानं अन्य काही महिला आणि मुलींची फसवणूक केली आहे का याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे। यामधील जी पीडिता आहे घटस्फोटित असून त्यांना पुनर्विवाह करण्यासाठी त्यांनी शादी.com या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती। त्यांच्या प्रोफाईलला इंटरेस्ट हा फिरोज शेख राहणार पुणे या आरोपीने दाखवला। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली। आपण इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्टर असून 5 ठिकाणची वेंडरशिप आपल्याकडे आहे अशी देखील माहिती त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिली आणि त्याच्या आईवडिलांबाबत चौकशी केली असता त्याने पीडितेच्या कुटुंबियांना आईवडिलांचं हा रस्ता अपघातामध्ये निधन झालेलं आहे अशी माहिती दिली। त्यावर पीडितेच्या कुटुंबाने या अनुषंगाने काही गुन्हा दाखल आहे का अपघाताच्या अनुषंगाने याची माहिती विचारली, परंतु ती माहिती त्याने दिली नाही। त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी या स्थळामध्ये कुठलंही स्वारस्य दाखवलं नाही, परंतु कुटुंबियांच्या अपरोक्ष पीडिता या आरोपीच्या संपर्कामध्ये होती। या आरोपीने पीडितेला कोल्हापूर या ठिकाणी भेटायला बोलवून आपण लवकरच लग्न करणार आहोत असे देखील दाखवून त्यांच्यावर अत्याचार केलेला आहे कोल्हापूर महाद्वार रोडमधील एका लॉजमध्ये। त्याचबरोबर वेळोवेळी आर्थिक अडचणीमध्ये आहे, इन्कम टॅक्स विभागाची कारवाई टाळण्यासाठी मला काही आर्थिक मदतीची आवश्यकता आहे असं सांगून जवळपास 10,94,000 रुपये, त्यामध्ये जवळपास 1,60,000 रुपये रोख रक्कम आणि 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने असे देखील या पीडितेकडून मिळवले व तिची फसवणूक केली। या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केलेली आहे। सदर आरोपी हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे व त्या आरोपीने अजून अशा किती महिलांची फसवणूक केलेली आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे।